पहिल्यांदा, त्याच्यानंतर विजेत्यांना वैयक्तिक पारितोषिक आणि विजेते पारितोषिक ही डिस्ट्रीब्यूट होतील. अगदी पीपीएल मध्ये सर्वांची मेहनत आपण पाहिली. पीपीएल मध्ये एका सेकंदाची किंमत पाहिली. पीपीएल मध्ये अगदी एका धावेची किंमत अगदी तुम्हाला पाहायला मिळू शकते. इतका दमदार माहोल राहिलाय या पनवेल प्रीमियर लीग मध्ये. एक एक धावेला महत्व राहिले या अंतिम टप्प्यामध्ये. काहीच गुलदस्त्यात आहे. गोपाल शास्त्री महाराज भटजी यांना मी विनंती करेन, आपण या लाईव्हला आवाज ओपन करा. लाईव्हला आवाज ओपन करा. अगदी गुरुवर्य गोपाल शास्त्री भटजींच्या शुभ हस्ते हा आपण शुभ कार्य पाहू शकता. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खरं तर दमदार कार्य गोपाल शास्त्री भटजींचं या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं आणि त्यांच्या शुभ हस्ते असेल. खरं तर अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. क्या बात आहे. तर ड्रॉ आता ओपन होणार आहे. ड्रॉच्या लक्षात घ्या, ड्रॉ मधील पारितोषिक अशा स्वरूपाने असतील. गोपाल शास्त्री महाराज जे भटजी आहेत आपले, ती पहिली चिठ्ठी काढतील. सगळ्यांनी ऐका व्यवस्थित. पहिली चिठ्ठी ते काढतील. लक्षात घ्या, पहिली चिठ्ठी महाराज काढतील. पहिली चिठ्ठी निघेल त्याला बक्षीस आहे बाईक. पहिल्या चिठ्ठीसाठी बाईक आहे, दुसऱ्या चिठ्ठीसाठी आहे कूलर आणि तिसऱ्या चिठ्ठीसाठी आहे बॅट. बाईक, कूलर, बॅट असा क्रमांक आहे. पहिली चिठ्ठी निघेल त्याला मिळेल बाईक. गोपाल शास्त्री महाराज, तुम्ही तुमच्या हातानं एक चिठ्ठी काढायचे. चला, एक भाग्यवान विजेता ठरेल. महाराज काहीतरी बोलतील, दोन शब्द. आपण आता मंत्रयुक्त बोलणार. ठीक आहे. बोला गणपती बाप्पा श्री समर्थ. ड्रॉ बाईक कोण आहे? बाईक, बाईक जाते श्री रवी पाटील मानघर. क्या बात है. आता कूलर साठी आपण काढणार आहोत. मी कॅप्टन विजय, कॅप्टन विजय. विजय 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 ओमकार मुंबईकर, ओमकार मुंबईकर तलज मस्कूर, ज्याला मिळेल कूलर. आता बॅट सुमित, बॅट रियाज जयेश डाकी यांना मिळेल बॅट. मला वाटतं बिंदने डाकी म्हटलं तर चला ठीक आहे. सगळे व्यवस्थित ठेवा, त्याच्यावर 1 2 3 करा. अगदी पारदर्शक हा आपण लकी ड्रॉचा कार्यक्रम पाहिला. अभिनंदन. सुमित, आपण थोडे जल्लोषामध्ये ऍड व्हा, कारण हे आनंदाचे क्षण तर एन्जॉय करू द्या. म्हणजे काही योगायोग आहे ना. महाराजांनी म्हटलं, भटजींनी म्हटलं श्री स्वामी समर्थ, आणि श्री स्वामी समर्थांचा मठ मानगरलाय आणि ती चिठ्ठी मानगरला गेली. निव्वल निव्वल योगायोग म्हणावा लागेल. Yes. डीजे प्रशांत, या माईकचा आवाज वाढवायचा आहे. डीजे प्रशांत आवाज वाढवा. हॅलो चेक, हॅलो डीजे प्रशांत. थँक्यू थँक्यू. या बाईक आणि आता दुसरी पुढची पारितोषिक आपण डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करणार आहोत. थोडा वेळ प्रतीक्षा करूया. बक्षीस समारंभ अगदी पहिल्या स्टेपवरती होईल, वर नाही. पीटीसी कॅमेरामॅन, आपण सेटअप करायचा आपला कॅमेरा अगदी मंचकाच्या समोर. वरच्या मजल्यावरती हा बक्षीस वितरण समारंभ होणार नाहीये. अगदी तळ मजल्यावरती हा बक्षीस सोहळा संपन्न होईल.
सगळी पारितोषिकं आपण आता डिस्ट्रीब्यूट करणार आहोत काही क्षणामध्ये. मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. ज्यांनी कळत न कळत सगळ्यांनी जी आम्हाला मदत केली. तयारी करा अरबाज प्लीज. थँक्यू. आपण भरपूर मेहनत घेते. आम्ही येणार पॅनल आम्ही तिन्ही पंचांना विनंती करू आपला सन्मान घेण्यासाठी या तिन्ही ऑफिशियल्स आपला सन्मान घेण्यासाठी या. एनआर पॅनलचं ही दमदार कार्य या संबंध स्पर्धेमध्ये पाहिले आपण वैभव सर. नीरज राणावत पॅनल आमचे तिन्ही ऑफिशियल्स आपला सन्मान घेण्यासाठी या. त्याच्यानंतर आमचे स्कोरर जतीन गोंदली आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं. जतीन तिन्ही ऑफिशियल्स या लगेच समोर. पंचांचा सन्मान आपण पहिल्यांदा करतोय. आमचा दमदार बाहुबली गुणलेखक जतीनजी गोंधळी सर उसाटणे ठाणे जिल्हा अंबरनाथ त्याचाही विशेष मान सन्मान इथे संपन्न केला जाईल. एनआर पॅनल ती आमचे दमदार 3 ऑफिशियल अंपायर्स संदीपजी वास्कर यांच्या शुभ हस्ते हा स्वागत व्हावा हा पंचांचा मनोमनी इच्छा आहे. आणि या एनआर पॅनलचा नीरजी राणाव सरांचे वैभव सर आपण कौतुक करू. चला आपण संपूर्ण आमच्या येणार पॅनल नीरज राणावत सरांचा हे संपूर्ण पॅनल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. जतीन गोंदले यांचा आम्ही सन्मान याच्यानंतर करणार आहोत. खूप चांगला लेखाजोखा त्याने न चुकता फार सुंदर स्कोरिंग केली. दीपकजी बोलाटे यांचा सन्मान आपण करतो. येणार पॅनल थँक्यू. या जतीन. एनआर पॅनल मधील आमच्या या दमदार पंचांचा आमचे फाउंडर आमचे अध्यक्ष संस्थापक संदीप दादा वास्कर यांच्या शुभ हस्ते त्यांच्या सोबतीने सचिनजी वास्कर असतील त्यांचं मनपूर्वक आभार. जतीन गोंदले आमचे उसाटण्याचे जे उत्कृष्ट गुणलेखक आहेत. अतिशय शांत संयमी आणि मन मिळावू अगदी मैत्रीपूर्ण हे व्यक्तिमत्व. डीजे प्रशांत श्री साऊंड सर्व्हिस जाताडे डीजे प्रशांत आपण आपला सन्मान घेण्यासाठी या. मंडप डेकोरेटर्स रोशनजी पाटील यांचं शब्द सुमरानं स्वागत. निहाल तुमचंही शब्द सुमरानं आम्ही स्वागत करतो. नाही माझं असू द्या निहालचं करा. निहाल या निहाल यायचं आपण. पीटीसी लाईव्ह निहाल शेठ धुमाल कोली कोपर यांना विनंती आपण या. अगदी पहिलंच पाऊल आणि या पहिल्याच पाऊलामध्ये निहाल शेठ धुमाल कोली कोपर यांनी आम्हाला खूप चांगली साथ दिली आणि अगदी पनवेल प्रीमियर लीग पासून रायगड ठाणे जिल्ह्यातील अनेक नामांकित स्पर्धेमध्ये हा मंडप तुम्हाला पाहायला मिळेल. डीजे निहाल मंडप डेकोरेशन हे साधं सोपं काम नाही. मंडप डेकोरेशनला किती अगदी मेहनत करावी लागते आणि त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सांभाळून घेतलं हे नुकतंच त्यांनी जाहीर केलं. चला निहालचा आपण सन्मान सार्थक कोंडे. त्यात नंतर आमचा बॉबी कोळी सार्थक तोंडे यांचा आपण सन्मान करतो. बॉबी कोळी झोपी गेला. आमचा हा बाळ झोपी गेला. इम्तियाजचा सन्मान घ्या दादा. प्रचंड मेहनत त्यांनी केली व्यासपीठ सांभाळण्यासाठी. पहिला केतन पीटीसी लाईव्ह. इम्तियाज रुक जाओ एक बार. पीटीसी लाईव्ह छोटा केडी नक्कीच केडी ब्रदर्स यांचा विशेष मान सन्मान. त्यांचं कॅमेरामॅन यांचं कौतुक. ड्रोन मास्टर ड्रोन ऑपरेटर त्यांचं मनपूर्वक आभार. वैभव शेठ पाटील तळोजा मास्कूर असंच काम करत राहा आणि पीटीसीचं नाव लवकर 3 लाख क्रॉस करा. ड्रोन ऑपरेटर अँडी म्हात्रे ड्रोन ऑपरेटर अँडी सर यायचं आपण तात्काळ. अँडी सर याचं आपण दमदार कार्य पाहिलं. तोपर्यंत इम्तियाज ज्यानं संपूर्ण व्यासपीठावर आमच्या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण व्यासपीठ सांभाळलं. इम्तियाजचा सन्मान आपण करतो. इथे आलेला प्रत्येक माणूस पीपीएल साठी मेहनत करणारा माणूस हा आमचा आहे. संदीप वास्कर साहेबांनी आम्हाला अगोदर सांगितलं होतं की इथे येणारा प्रत्येक छोटी मदत करणारा छोटं काम करणारा माणूस म्हणजे मी आहे. आणि इम्तियाज थँक्यू. लेके जाओ घर पे. आणि संदीप दादा भास्कर यांच्याकडे ए पासून झेड पर्यंत माणसं आहेत. अँडी बाई आपण स्वागत करतो. आय बर्ड व्ह्यू ड्रोन ज्यानं फार विहंगम दृश्य दाखवले.
अगदी संपूर्ण आमची शिडको ऑफिसर असतील, महाराष्ट्र पोलीस असतील, अग्निशामक दळ असेल, पनवेल महानगरपालिका कर्मचारी असतील, विद्युत वितरण सेवा असेल, सफाई कामगार, स्वच्छता दूत, या सर्वांचं मनपूर्वक आभार. सगळ्यांचंच आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आता जास्त वेळ न दौडता आपण पुढे जाणार आहोत. त्यानंतर आमचे स्मशानभूमीतील आमचा कामगार वर्ग आहे, जो आमचा कर्मचारी आहे, जो स्टाफ आहे, त्यांचंही आम्ही आयोजकांच्या माध्यमातून मनस्वी आभार व्यक्त करतो. ज्यांची नावं राहिली असतील तर त्यांचंही आम्ही मनपूर्वक माफी मागतो आणि तुमचेही आभार. बक्षीस वितरण सुरू करण्या अगोदर ज्या प्रत्येक मान्यवरांनी आम्हाला सरळ हाताने मदत केली, वस्तू स्वरूपात असेल किंवा पैशा स्वरूपाने असेल, आपण जी मदत केली त्या सगळ्यांचा आम्ही आभार. जर नजर चुकीनं कोणाचं नाव आमच्याकडून राहिलं असेल तर आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आपण दिलेला हात हा समाजसेवेचा आहे आणि तो वारसा आम्ही पुढे चालू, अगदी हे तुम्हाला आम्ही शब्द देतो. तर आमचा सर्वाधिक लाडका रील स्टार, ज्याने उत्तमरित्या रील साकार केली, आमचा सार्थक संतोष घरत पेटगाव, यांना आकर्षक मनगटी घड्याळ दिलं जाईल. स्मार्ट वॉच देऊन आमच्या या स्मार्ट रील स्टारचा हा गुणगौरव इथे संपन्न केला जाईल. अगदी काही मिनिटांची, अगदी काही सेकंदांची रील्स अगदी झपाट्यात आमच्या या पेजवरती व्हायरल झाली आणि हा सुपुत्र आहे आमचे पनवेल समालोचक असोसिएशनचे दमदार सचिव संतोषजी घरत सर पेट यांचं दमदार ग्रेट कार्य राहिलंय असं आमचा सार्थक. सचिन दादा वास्कर सरचिटणीस भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका यांच्या शुभ हस्ते, नरेंद्र कैरे यांच्या माध्यमातून हे बक्षीस राहिले, त्यांचे मनपूर्वक आभार. तर मॅन ऑफ द मॅच तर आमचे गुणसंख्यांक लेखक तात्काळ आपण यायचंय. तर आमच्या संपूर्ण पाहुण्यांना विनंती आहे, पीके शेट आपण सुद्धा समोर या. सर्व मान्यवर आपण या समोर. आता इथेच आपण बक्षीस वितरण करणार आहोत. अमर शेट या, महेश दादा या, शेट या, आपण प्रभाकर पाटील साहेब या, आपण इथून बक्षीस वितरण करणार आहोत. धीरजजी मात्रे ओळे आणि संदीपजी मात्रे शंपूबाई म्हणून सुप्रसिद्ध आहेत, त्यांना विनंती अगदी आपण इथे वंशकावरती या, तळमजल्यावरती यायचं आपण. अमरजी पवार त्यांचे मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. सचिनजी टिके सर, टिके साहेबांचं एक चांगलं योगदान राहिले अगदी प्रत्येक पर्वामध्ये, मग तो पर्व डेचा असो किंवा वैभव सर नाईटचा, टिके सरांचं चांगलं योगदान राहिले. तर तात्काळ शाही बक्षी वितरण सोहळ्याकडे अगदी लक्ष केंद्रित केलं जाईल. लेझर ऑन पनवेल समालोचक असोसिएशन यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 4 आणि 4थ्या पर्वाच्या बक्षी वितरण सोहळ्याला अगदी काही सेकंदात इथे सुरुवात होताना पाहायला मिळेल. अगदी जतीनजी गोंधळे सर उसाटणे, अंबरनाथ ठाणे जिल्हा, त्यांना विनंती आहे तात्काळ अगदी तळमजल्यावरती यायचं. आपण बक्षीस वितरण सोहळा इथे आपण काही क्षणार्धात संपन्न करू. 2 मिनिटं त्यांनाही हवेत. प्लीज चुकून ते लेझर कॅमेऱ्यावर मारू नका प्लीज. अगदी महेंद्र सरांचं कौतुक करावं लागेल. ग्राउंड लेवलवरती काम करणारा आमचा सहकारी खजिनदार कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण. अगदी पेशानं शिक्षक आहेत, परंतु ते न मनी ठाणता अगदी आमच्या महेंद्र सरांसाठी जोरदार टाळ्या. ही स्पर्धा जी यशस्वी पाहतो यामध्ये संदीपजी वास्कर असतील, आमचे घरत सर असतील आणि आमचे पाटील सर यांचं चांगलं दमदार योगदान. संतोषजी घरत साहेब आणि त्यासोबत मी महेंद्र पाटील सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. संदीपजी वास्कर साहेबांना जेवढं आम्ही श्रेय देतो तेवढं या 2 व्यक्तिमत्वांना देतो. त्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे. अगदी सगळ्यांचंच आम्ही विशेष आभार मानतो. आमचे रोशन पाटील,
प्रवीण टेंबे, संतोषजी गरत, महेंद्रजी पाटील, वैभव भोपी, वैभव पाटील, त्याच्यानंतर लहू फडके, अलंकार पाटील, सगळ्यांचंच मोहन दादा असेल, सगळ्यात मोठं नाव घ्यायचं राहिलं प्रीतम भोपी, तुमची प्रचंड मेहनत आहे. निनाद कदम आहेत यांनी सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि तुमचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. अगदी अल्पावधीतच प्रकाश झोतामध्ये आलेली आपली ही PPL यूट्यूबवरती 5.0 मिलियन व्ह्यूज आपण पाहिले, इंस्टाग्राम अकाउंटवरती 2.2 मिलियन व्ह्यूज आपण पाहिले. इतका झंझावात राहिलाय पनवेल प्रीमियर लीगचा. तर बक्षीस वितरणाची रूपरेषा अशी असेल की पहिल्यांदा ग्रामीण धमाकाचे बक्षीस प्राइज डिस्ट्रीब्युशन केले जातील आणि त्याच्यानंतर PPL चे. तर आता जास्त वेळ न दौडता आम्ही सुरुवात करणार आहोत. तर सन्माननीय A1 व्यक्तिमत्व दानशूर दाते सन्माननीय विजय शेठ मनोहर खाणावकर कळंबोली साहेबांना विनंती आहे आपण थेट या रॉयल मंचकावरती या. आपल्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न केला जाईल. तर मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण देणार आहोत. मेगा फायनल द वंडरफुल शो आणि या मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्यानं जबरदस्त अगदी पहाडी फलंदाजी केली खेळाडू आहे परेश कडके, ज्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून फटके पाहिले कड 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 कडाड उडपलीचा आपला परेश कडके. अगदी अतिशय अवलिया व्यक्तिमत्व. क्रिकेट खेळत असताना देखील मैदानामध्ये त्या खेळासोबत आपण आनंदी कसं राहायचं अगदी या खेळाडूकडे पाहिल्यानंतर कळतं. 19 बॉल मध्ये 41 धावांची मॅरेथॉन इनिंग. परेश कडकेची बॅटिंग आवडली का? तर एकदा जोरदार ठेवा परेश कडकेसाठी. मॅन ऑफ द मॅच. हे भगवा बादल आपण मैदानामध्ये पाहिलं. विजय शेठ खानावकर यांना अगदी प्रेमपूर्वक विनंती आहे आपण यायचंय. संदीपजी कलाटे प्रदीप स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर कळंबोली त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांचे PPL साठी खूप मोलाचं योगदान राहिले. मनपूर्वक आभार. या साहेब आपण व्यासपीठावर परेशला देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. अमरजी म्हात्रे आणि साहेब आपण विजय शेठ खानावकर आणि सन्मान्य अमर शेठ म्हात्रे यांना मी विनंती करीन की आपण हे पारितोषिक द्यावं. सिक्सर सुप्रीमो यांच्याकडून ते ग्रीप आपण बघतोय आणि PPL साठी मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक जे आम्हाला ट्रॉफी दिली ती सुप्रियाताई प्रगटजी कडू यांच्याकडून दिली ट्रॉफी आणि दैवत मेघश्याम पाटील यांच्याकडून बिलियनर्स चॉईस यांच्याकडून ती गॉगल आपण पाहतोय आणि मल्हार कलेक्शन त्यांचेही मनपूर्वक आभार. थँक्यू. आता ग्रामीण धमाक्याच्या आपण बक्षीस वितरणाला लगेचच सुरुवात करत आहोत. जास्त वेळ न दौडवता पहिलं पारितोषिक आपण लगेचच डिक्लेअर करतोय. स्पर्धेचा पहिलं पारितोषिक जातोय ग्रामीणचं सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि ते पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील साहेब आणि गोपाल शास्त्री महाराज वडची यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ग्रामीण धमाका बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक जातोय पारगावचा नीरज तारेकर. क्या बात आहे नीरज तारेकर. ही स्पर्धेमध्ये आम्हाला ही सौजन्य ट्रॉफी श्री जगनशेठ दाडावकर साहेब ऋषभ मंडप डेकोरेटर्स बावनजी यांच्याकडून ट्रॉफी आम्हाला देण्यात आलेली आहे. हे आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देत आहोत नीरज तारेकर. सबसे ग्रेट जगन शेठ वावंज यांच्या माध्यमातून हे बक्षीस पाहायला मिळतं आणि या स्पर्धेतील दमदार क्षेत्ररक्षण दिवसा रात्री ज्यानं फलंदाजांना तारे दाखवले असा पारगावचा दमदार क्रिकेटर नीरज तारेकर. नीरज तारेकर नाहीये परंतु कुणाल तारेकर आले हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी कारण नीरज घरी गेलाय. हरकत नाही. चला आता पुढचं पारितोषिक आपण देणार आहोत आणि ते पारितोषिक असेल ग्रामीण सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ग्रामीण धमाका. ही देखील ट्रॉफी आम्हाला सन्माननीय श्री जगनशेठ दाडावकर यांच्याकडून देण्यात आलेली आहे. आमचे समाजसेवक मनीष दादांना आम्ही विनंती करू की आपल्या शुभ हस्ते ग्रामीण धमाका
बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि खेळाडू ठरलाय विक्रमादित्य पारी खेळणारा ज्या फलंदाजाची राहिली दमदार कामगिरी त्याचं नाव आहे आदित्य पाटील बामणडोंगरे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट कामगिरी केली 6 विकेट घेत असताना अगदी त्यानं मोठमोठ्या फलंदाजाच्या दांड्या उडवल्या असे पारितोषिक बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मी आला आदित्य बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट बामणडोंगरी गावचा सितारा सर्वोत्कृष्ट गोलंदाज कॅप्टन आणि अमर शेठ म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चला पुढचं पारितोषिक आपण देणार आहोत. लक्षात घ्या ज्याचं प्राइस आहे त्यालाच आपण ते प्राइस दिलेले आहे हे लक्षात घ्या. ग्रामीण धमाकामध्ये पुढचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन ग्रामीण धमाका सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट गीतेश म्हात्रे आणि गणेश एकड यांना मी आमंत्रित करेन. आपण पुढे या आणि अमरजी वास्कर आपण पुढे या. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ग्रामीण धमाका आणि खेळाडू ठरलाय बामणडोंगरीचा गोंधळी बामणडोंगरीचा खेळाडू आहे संदेश गोंधळी. 99 धावा त्याने कुठल्या संदेश गोंधळी ठरले बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ग्रामीण धमाकाचा हा खेळाडू. पुन्हा एकदा अमर शेठ म्हात्रे यांच्याकडून 1000चं पारितोषिक त्याला देण्यात येते. अभिनंदन. अगदी मध्यरात्री अमर शेठ म्हात्रे यांची बँक आता खुली झाली आहे. ATM ओपन होतंय. अमर शेठ म्हात्रे आपलं मनपूर्वक आभार. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी गुड्डू जोशी यांना विनंती करीन आपण स्टेजवर या. गुड्डू जोशी विवेक जोशी आपणही स्टेजवर या. थँक्यू. त्यानंतर ग्रामीण धमाका थर्ड प्राइज तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला अगदी अमन ब्रिगेड वळवळी संघ जबरदस्त कामगिरी त्यांनी केली. त्यांना विनंती करेन संपूर्ण स्क्वॉड आपण हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी यावं. अखंड या पनवेल प्रीमियर लीग मध्ये ज्या संघानं केली खळवली आणि ज्या संघानं दमकम दाखवली असा सबसे ग्रेट अमन ब्रिगेड आई गावदेवी वळवली. पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक आभार. माननीय श्री राकेश चंद्रकांतजी पाटील शेतकरी कामगार पक्ष वावनजे पंचायत समिती व्यापारी सेल अध्यक्ष यांच्या माध्यमातून हे बक्षीस आहे. विजेत्यांचं अभिनंदन. मान्यवरांचा आभार. प्रभाकर शेठ पाटील यांची एखादे आजोबा आजोळी आल्यानंतर अगदी बाच्याला नातवाला ज्या पद्धतीनं पैसे देतात तसे पैसे देतात आमचे PK शेठ. धन्यवाद. क्या बात आहे. मी विनंती करेन शेठ आपण हे पारितोषिक स्वीकारावं. गुड्डू प्रचंड मेहनत PK शेठ आपण या आणि गुड्डू जोशी यांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या अमन ब्रिगेड वलवली संघासाठी तृतीय क्रमांकाचा मानकरी स्वर्गीय गोपाल शेठ जोशी यांच्या स्मरणार्थ अगदी गुड्डू शेठ जोशी यांचं अगदी बहुमूल्य योगदान राहिलं. पायावरती पैसे पडले ते हलवार पद्धतीने उचलायचे. हा जर ऑर्केस्ट्रा असता तर तारांबळ उडाली असती. परंतु हा क्रिकेट आहे. इथे सन्मान होतो. हा प्रेम आहे. इथे प्रवीण टेमे यांचे मामा आहेत. मग प्रवीण टेमेच्या हळदीमध्ये किती पैसा उडेल. 2 वेळा 11,000 रुपयाचं पारितोषिक 22,000 ते झाले. ऑर्गनायझर कमिटीसाठी 5,000चं अगदी आर्थिक पाठबळ PK शेठ यांच्याकडून. तुम्ही थांबा जाऊ नका. चला आता वेळ न दौडता पुढचं पारितोषिक आपण देऊया. ग्रामीण धमाका पुढचं पारितोषिक जाते द्वितीय क्रमांकाचा आणि ते देण्यासाठी मी आमंत्रित करेन अरबाज शेख शाकिब साहेब यांना मी विनंती करू आपण या. अखंड हिंदुस्थानातील अशी एकमेव स्पर्धा आहे
ज्यांनी ज्यांनी स्पर्धेमध्ये सहकार्य केले त्यांच्या हातून सन्मान होतो. हाच त्यांचा खरा सन्मान आहे. विवेक जोशी आपण या, हे पारितोषिक आपण देणार आहोत. आणि ग्रामीण धमाका PPL ज्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा ग्रामीण मधून मानकरी ठरलाय कैलासवासी चंद्रकांत स्मृती सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव. एकदा जोरदार टाळ्या. ज्या संघ मालकाचा राहिला दबदबा त्याचं नाव आहे अलंकार पाटील आबा. दरवर्षी ग्रामीण मध्ये त्यांचा संघ क्वालिफाय होतोच आणि ते बक्षीस मिळवतात. गतवर्षी चॅम्पियन झाला ग्रामीण मध्ये. कैलासवासी चंद्रकांत स्मृती सद्गुरु सिमेंट सप्लाय पारगाव. जसा ACC सिमेंट खूप मजबूत असतो तसा सद्गुरु सिमेंट सप्लाय हा खूप मजबूत आहे. अभिनंदन. तर पुढचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन संदीपजी खलाटे यांना आणि गणेश दादांना मी आमंत्रित करेन. आपण पुढे या. तर ग्रामीण धमाकामधून चॅम्पियन ठरलेला संघ आहे ज्यानं उत्कृष्ट कामगिरी केली आणि अगदी ग्रामीण धमाका गाजवला संघ आहे ओम साई जीवदानी बामण डोंगरे. एकदा जोरदार टाळ्या. चॅम्पियन ठरतायत ग्रामीण धमाका. या सीझनचा चॅम्पियन ठरलेला अगदी पहिली चॅम्पियन ट्रॉफी सीझनची आणि सन्माननीय अमर शेठ म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 5,000 आणि चॅम्पियन ट्रॉफी. अभिनंदन. चॅम्पियन बनलेत ग्रामीण धमाक्यामध्ये. एकदा जोरदार टाळ्या. रायगड असू दे ठाणा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या संघाचा बोलबाला असा संघ आहे ओम साई जीवदानी बामण डोंगरी. केंद्रीय मंत्री चषक भिवंडी अंजूर याही स्पर्धेमध्ये रायगडच्या या संघाचा दबदबा पाहिला असा तेजस म्हात्रे यांची सेना. सातबाई शांताराम. अभिनंदन. वेळ न दौडवता पुढचं पारितोषिक आपण देऊया. तर पुढचं पारितोषिक आहे ग्रामीण धमाका प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. ग्रामीण धमाकाचा मालिकावीर आणि ती सायकल आम्हाला दिली आहे सन्माननीय गोपाळ शास्त्री महाराज भटजी यांच्याकडून ती आम्हाला देण्यात आलेली आहे. हबप गुरुवर्य गोपाळ शास्त्री भटजी BCA ॲस्ट्रॉलॉजी दादासाहेब फाळके पुरस्कार विश्वरत्न पुरस्कार नाशिक उद्योजक भूषण पुरस्कार सामाजिक आध्यात्मिक मार्गदर्शन राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार बालशास्त्री जांभेकर पत्रकार अशा नामांकित पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व हबप गोपाळ शास्त्री भटजी यांच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आणि 10,000 रुपयाचं मानधन सुद्धा दिलं जाईल. केतन दलवी आणि किरण दलवी प्रशांत DJ प्रशांत यांना विनंती करेन त्यांच्या हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. रोख रक्कम 10,000 रुपये स्पोर्ट्स सायकल आणि ही सुंदर ट्रॉफी दिली जाते. ज्या खेळाडूंना टोटल 107 पॉइंट मिळवले ऑफकोर्स ठरतोय मालिकावीर बामण डोंगरीचा जो संघाचा आहे पाईक त्याचं नाव आहे आर्यन नाईक. आर्यन नाईक बामण डोंगरी ठरलाय मालिकावीर. बामण डोंगरीचा खेळाडू ISPL गाजवण्यासाठी हाही जाईल आणि त्याला संपूर्ण आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा आणि अमर शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून पुन्हा 1,000 रोख रक्कम 10,000 स्पोर्ट्स सायकल आणि सुंदर भव्य दिव्य ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतो आर्यन नाईक बामण डोंगरी. अभिनंदन. युवा जिगरबाज खेळाडूने छाप सोडली या स्पर्धेमध्ये. आर्यन नाईक बामण डोंगरीचा खेळाडू 107 पॉइंट
ज्या ईनं या स्पर्धेमध्ये दबदबा राखला. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. स्पोर्ट्स सायकल प्रस्तुत करणाऱ्या दानशूर दात्यांचं मनपूर्वक आभार. खरं तर प्रत्येक व्यक्तिमत्वानं खूप मोलाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिलंय. त्यांचं मनस्वी आभार व्यक्त केलं जाईल. त्यानंतर माननीय श्री अनंता शेठ, जनार्दन गडगे, चिंद्रन पनवेल, जॉय कुमार अँड कंपनी रायगडचे समाजसेवक, ज्यांच्या माध्यमातून सरप्राईज गिफ्ट पाहिलं आपण PPL ग्रामीण धमाक्यासाठी. मालिकावीर पनवेल प्रीमियर लीग पर्व चौथे आणि सन्माननीय हेमंतजी केले यांच्याकडून कूलर, धीरज जोशी यांच्याकडून देखील कूलर देण्यात आलेले आहेत. त्यांचा मनपूर्वक आभार. प्रदीपजी ठाकूर आपले देखील मनस्वी आभार. करूया आपण पनवेल प्रीमियर लीग PPL सीझन 4च्या प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात आपण लगेचच करणार. वेळ न घेता पहिलं पारितोषिक देणार आहोत सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक PPL पनवेल प्रीमियर लीग मधून बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन वैभव पाटील आणि त्यांना मी विनंती करेन पुढे या. अतुल वास्कर आपण या. अतुल वास्कर आपण या. PPL मधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक आपण देतोय ज्यानं मैदानामध्ये अक्षरशः डरकालीस गाजवली फिल्डिंग मधून आणि प्रोटेक्शन केलं, जागता पहारा दिला. विनायक पास्कर यांना मी विनंती करेन आपण या. दिली जाईल स्पोर्ट्स सायकल सन्माननीय श्री संतोषजी म्हात्रे साहेब बामण डोंगरी यांच्याकडून ती स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. ज्या खेळाडूंना 7 झेल पकडले स्वर्गीय नितीन नाईक, स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर संघाचा खेळाडू, ज्यानं पकडले एकूण 7 झेल, ज्याचं क्षेत्ररक्षण राहिले टॉपर असा कोहली कोपर संघातील खेळाडू आहे प्रमोद घरात. प्रमोद घरात ओवळे ठरलाय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्वर्गीय नितीन नाईक, स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर. प्रमोद आता घरत यांचा आत्मविश्वास किती प्रबळ आहे. नावही घेतलं नव्हतं, डायरेक्टली आलाय की मीच चांगला खेळलाय. पनवेल तालुक्यातील सगळ्याधिक शांत आणि संयमी खेळाडू, अभिनंदन. कार विजेते खेळाडू आहेत प्रमोद गरज सर ओले. मी सन्माननीय खानावकर साहेबांना विनंती करेन, विजयशेठ खानावकर साहेब आपण या. पुढचं पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट गोलंदाज, त्याच्यासाठी देखील दिली जाईल स्पोर्ट्स सायकल. ज्यांनी हे बक्षीस दिले ते सांगतायत की माझं नाव नको. चला ठीक आहे, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. ते पारितोषिक आपण देवया खानावकर साहेबांच्या शुभ हस्ते स्पर्धेमधील PPL मधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय, ज्यानं 6.5 चा इकॉनॉमी ठेवला. गोलंदाजी करत असताना 6 ओव्हर फेकल्या, विकेट घेतली 7, रन खर्च केला फक्त 39. असा खेळाडू ठरलाय रॉयल कलंबोलीचा रॉयल खेळाडू मनीष सावंत, रॉयल कळंबोली. मनीष सावंत कलंबोली फायर ब्रिगेड मधील अधिकारी आणि एक मॅडन ओव्हर देखील ज्यांनी फेकलं. PPL मधील एक निर्धाव शतक त्यांनी फेकलं आणि ते फक्त एकच होतं. अगदी अग्निशामक दलातील हा अधिकारी ज्यानं अनेक वेळा आग विझवली आहे, परंतु इथे आज गोलंदाजीच्या माध्यमातून आग लावली आहे. असे आहेत आमचे मनीष सावंत सर, रॉयल कळंबोली. जिचं जास्त नंबर वय फक्त नंबर असतं, अनुभव त्या प्रत्येक गोष्टी साध्य करू शकतो जिथे अशक्य वाटतं. अभिनंदन मनीष सावंत. प्रवीण टेंबे प्रश्न मंजुषा घ्या खेळाडूंशी. चला त्याच्यानंतर आपण पुढचं पारितोषिक देण्यासाठी आमंत्रित करतो वैभव पाटील आणि जतीन गोंधली. खरं तर संदीपजी भास्कर यांची समय सूचकता खूप आम्हाला मनाला भावली आहे. अगदी ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेला उचलून धरलं त्या व्यक्तिमत्वांचा सन्मान केला जातो, ते आमचे पाहुणे ठरत आहेत. ही चांगली संकल्पना आहे. घरात वैभव पाटील, जतीन गोंधली यांना मी विनंती करेन हे पारितोषिक आपण द्यायचं आपल्या शुभ हस्ते.
आणि जी स्पोर्ट्स सायकल देखील तेही नाव गोपित राहील, त्यांचा आम्ही आभार मानतो. आणि या स्पर्धेमधील पीपीएल धमाका, पीपीएल पर्व चौथ्यामधील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, ज्यानं जबरदस्त कामगिरी केली, असा खेळाडू ठरेल ज्यानं 360 बॅटिंग केली. अगदी पुन्हा एकदा जातोय 173 धावा बनवत असताना रॉयल कलमोलीचा रॉयल खेळाडू, ज्यांनी स्पर्धा गाजवली त्याचं नाव आहे परेश कडके रोडपाली. एकदा जोरदार टाळ्या परेश कडकेसाठी. पुन्हा एकदा रॉयल कलमोलीचा खेळाडू 173 रन्स, तुफानी फटकेबाजी, मैदान गाजवलं. वेल प्लेट परेश कडके. रोडपाली रॉयल कलमोली कडून खेळत असताना सीईच्या रेसिंग मध्ये तोही होता, परंतु एका गुणानं मागे राहिला, फक्त एक गुण. त्यामुळे क्रिकेट खेळामध्ये मी नेहमी म्हणतो इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. एक धाव किती महत्वाची आहे आणि ती सुद्धा पीपीएल मध्ये. त्याची एका धावेनं ही मोटरसायकल, ही मालिकावीरची बाईक हुकली आहे. काहीसा नाराज आहे, परंतु रॉयल कलमोलीच्या प्रेक्षकांना खुश केलं, मालक विजय शेठ खानावकर यांना खुश केलं. असा दमदार क्रिकेटर, कडक फटकेबाजी परेश कडके रोडपाली. अभिनंदन. चला अभिनंदन. पुढच्या पारितोषिकाकडे आपण वळतोय. चला आता पुढच्या पारितोषिकाकडे आपण वळतोय. तर सर्वाधिक षटकार सिक्सर किंगची भूमिका ज्यानं साकार केली, ओमकार की जय जयकार असं नाव आहे खारघरचा ओमकार पाटील. ओमकार या ओमकारला पारितोषिक दिलं जाईल. सिक्सर किंग म्हणून कैलासवासी लहू पदू घरे त्यांच्या स्मरणार्थ कुमारी परिस निकेतन घरे त्यांच्याकडून पेटगाव यांच्याकडून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. ओमकारला देणार आहोत आपण. जर ओमकार नसेल तर कपिल आपण या. आलाय ओमकार, आलाय. लांब होता या ओमकार, थोडं फास्ट या. चला आमचे लहू फडके यांना मी आमंत्रित करेन, आपण यापुढे. MIDC परिभागातील आमचे दमदार गुणवान समालोचक आणि त्याचसोबत अलंकार पाटील आबा आपण या. त्यानंतर हा सिक्सर किंगचा अवॉर्ड जातोय खारघरच्या ओमकार पाटीलच्या नावे. अभिनंदन ओमकार. चला पुढचं पारितोषिक आता देणार आहोत. टॉप 4 चे पारितोषिक आपण देणार आहोत. तर व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते आता सर्व पारितोषिक आपण देणार आहोत. यापुढची पुढचा पारितोषिक जातोय 4th क्रमांकाचा पारितोषिक आणि पीपीएल सीझन 4 मध्ये 4th क्रमांकाचा मानकरी ठरलाय प्रवीण स्पोर्ट्स खारघर. एकदा जोरदार टाळ्या याही संघासाठी. प्रवीण स्पोर्ट्स खारघर संघ मालक प्रवीणजी पाटील याने पुरस्कृत केलेला संघ आणि त्याचे कॅप्टन आहेत बंटी जोशी. त्यांना मी विनंती करू आपण हे पारितोषिक घेण्यासाठी या. मॅनेजर महेश भोईर त्यांचे हार्दिक स्वागत. आपण या हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी. त्यानंतर अगदी एक सन्मान इथे शिल्लक राहिले, तो हा बक्षीस संपन्न झाल्यानंतर आपण देऊ. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय पीपीएल सीझन 4 प्रवीण स्पोर्ट्स खारघर. अभिनंदन. या टीमचा देखील थोडा प्रयत्न अपुरा पडला. प्रयत्न भरपूर होते, मी म्हणेन थोडा संघर्ष कमी पडला मैदानामध्ये, परंतु
पुढच्या वर्षी अजून जोमानं तयारी करा आणि अजून मेहनत करत असताना PPL जिंकण्याचं स्वप्न घेऊन या प्रत्येक टीमला आम्ही शुभेच्छा देऊ. त्याच्यानंतर लगेचच वेळ न दौडता आपण पुढचं पारितोषिक देणार आहोत. सर्वच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते ते पारितोषिक देऊ, परंतु एक सन्मान झाल्यानंतर आज फार मेहनत ज्याने घेतली खरं तर PPL मध्ये प्रवीणजी अर्जुने सर, कलंबोली विजय शेठ खानावकर साहेबांना मी विनंती करेन, आमचे सचिन दादा वास्कर यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण प्रवीणजी अर्जुने सरांचा शुभ सन्मान, खूप सुंदर समालोचन ते लोक करतात नो डाऊट, आणि फारच क्रिकेट खेळामध्ये अगदी इंटर कॉलनी परिभागातील आणि पनवेल तालुक्यातील दमदार समालोचक प्रवीणजी अर्जुन सर कळंबोली, विजय शेठ खानावकर यांच्या शुभ हस्ते, संस्थापक आमचे संदीप वास्कर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतो. त्याच्यानंतर पुढचं पारितोषिक आता आपण सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते देणार आहेत. पारितोषिक आहे तृतीय क्रमांकाचं, PPL सीझन 4 मध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय अंश 11 खेळणे, त्या टीमचा आपण ट्रॉफी देऊन आणि त्यासोबत हे पारितोषिक तृतीय क्रमांकाचा धनादेश देऊन त्यांचा सन्मान इथे करतोय. रोशन सर. शैलेशजी माले, निलेशजी प्रधान यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि ते संघ मालक म्हणून त्यांनी कामगिरी निभावली, त्यासोबत संघाचे कॅप्टन मयूर वाघमारे या लगेचच व्यासपीठावर तृतीय क्रमांकाचे मानकरी. गोटचा छोटा सर्जा, बैलगाडा शर्यतीमध्ये ज्यांचा आपण डंका पाहतो असे सन्माननीय निलेशजी प्रधान यांचे मनपूर्वक स्वागत. अगदी बैलगाड्या शर्यतीमध्ये गोटचा सर्जा खूप फेमस आहे, तसाच क्रिकेटमध्ये अंश 11 खेळणे हाही संघ तितकाच फेमस आहे असे रॉयल पॅकर लोकनियुक्त सरपंच सन्माननीय शैलेश शेठ माली खेळणे, त्यानंतर पंकजजी माली खेळणे, संदीपजी माली खेळणे, सर्वांचं मनपूर्वक आभार. एकदा जोरदार टाळ्या. अंश 11 खेळण्यासाठी मयूर वाघमारे पहिल्यांदा अंश 11 खेळण्याचा कॅप्टन बनतोय आणि ट्रॉफी उचलून देते आपल्या संघ मालकांसाठी. अक्षय माली असेल, कल्पेश गोंधळे असेल, निखिल असेल, साजेश असेल, यांचं चांगलं योगदान राहिलं. राहुल माली असेल, संबंध खेळणेकर आपलं मनपूर्वक स्वागत, अभिनंदन. लगेचच आपण पुढच्या पारितोषिकाकडे वळतोय. पुन्हा एकदा आमच्या सर्वच मान्यवरांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे धनादेश रोख रक्कम 2,50,000 रुपये, 2.5 लाख रुपयाचा हा धनादेश आणि त्यासोबत चमचमणारी ही ट्रॉफी आणि रनरअप बॅनर द्या. तो रनरअप PPL सीझन 4 आणि या PPL धमाकामध्ये PPLच्या अगदी पनवेल प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करणारा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोली कोपर संघ ठरलाय. रनरअप रोख रक्कम 2.5 लाख रुपये आणि भव्य दिव्य ही ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव इथे केला जातो. संघ मालक अमरजी पवार आणि मुकेशजी नाईक, आणि खरी श्रद्धांजली त्यांनी या ट्रॉफी जिंकून स्वर्गीय नितीन नाईक यांना ही ट्रॉफी जिंकत असताना त्यांनी ती श्रद्धांजली दिली. अभिनंदन. स्वर्गीय नितीन नाईक यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. अतिशय टॉपर खेळ राहिला कोली कोपरचा मुकेश नाईक यांची सेना. थोडं प्रतीक्षा आपण करूया. 1 मिनिट. चॅम्पियन देण्या अगोदर
तर विश्वाजी पाटील पेंदर यांना विनंती आहे की या पण कोच आहेत मॅनेजर रॉयल कलंबोलीचे बालादादा, आम्ही त्यांना प्रेमाने म्हणतो बालादादा या. समालोचक देखील आहेत बालादादा. टीम मॅनेजर रॉयल स्पोर्ट्स कलंबोलीचे या बालादादा या. तर लकी ड्रॉ साठी जी बाईक होती श्रिया रवींद्र पाटील मानघर, जिला ती बाईक मिळाली आणि ही बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिले. SSD मोबाईल शॉप, मराठी माणसाच्या हक्काचं दुकान, एकदा जरूर विजिट करा आणि नक्कीच अगदी योग्य दरामध्ये तुम्हाला सर्व हँडसेट, सर्व स्मार्टफोन्स तुम्हाला मिळतील आणि ते पारितोषिक आपण देणार आहोत. मला वाटतं विशाल जितेकर विजय हे पारितोषिक ऍक्सेप्ट करणार आहेत. विजय आपण श्रिया रवींद्र पाटील, अगदी अभिनंदन श्रिया रवींद्र पाटील मामा. नक्कीच हे पारितोषिक आपण त्यांना देतोय. SSD मोबाईल शॉप, मराठी माणसाचं हक्काचं दुकान, अभिनंदन. टेंबे सर या. तर PPL सीझन 4 पनवेल प्रीमियर लीगच्या या चौथ्या पर्वामध्ये एक बाईक आपण, एक आगळा वेगळा दिमागदार एक बाईक आपण ठेवली होती आणि ती बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली आहे अगदी श्री भोलानाथ शेठ पाटील साहेब प्रोप्रायटर अथर्व एंटरप्राइजेस आणि सन्माननीय श्री नितेश दादा पाटील प्रोप्रायटर अथर्व एंटरप्राइजेस घोट, भोलानाथ पाटील साहेब आणि नितेश दादा पाटील यांच्याकडून ती बाईक पुरस्कृत करण्यात आली आणि ओनर बाईक देऊन सन्मानित करतो आपण अगदी रॉयल कलंबोली. विजय शेठ खानावकर यांच्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. ही बाईक खर तर ओनर विजय शेठ खानावकर यांच्यासाठी होती आणि त्याने आम्हाला सांगितलं परेश खडकेची बाईक फक्त एक धावाने गेली आणि ही बाईक मी परेश खडकेला डेडिकेट करतो. हे असतं दातृत्व. एकदा जोरदार टाळ्या विजय शेठ खानावकर साहेबांसाठी. क्या बात है. कडके स्पोर्ट्सचा हा तो MD ज्याने पटकावली बाईक परेश खडके. फायनल मध्ये 41 धावा कुठल्या, धावांचा पाऊस पडला, वन मॅन शो खेळला फायनल मध्ये आणि विजय शेठ खानावकर यांच्या गळ्याचा तावीत म्हणून ज्याला ओळखलं जातो तो हा तावीत आहे परेश खडके. एकदा जोरदार टाळ्या विजय शेठ खानावकर आणि प्रवेश खडके, परेश खडके साठी देखील. अगदी हे भाऊक क्षण असतात आणि मनावर राज्य करून जातात. दादांना मी प्रश्न विचारेल. परेश खडकेचे फॅन्स एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या. कलंबोलीकर परेश खडके फॅन फॉलोइंग अफाट आहे तुझी, कारण तू ज्याप्रमाणे झोप्या शॉट मारतो, फटकेबाजी, विकेटवर पडून तुझे टी शर्ट वगैरे संपूर्ण खराब होते, असं तू फटकेबाजी करतो. लास्ट मॅच मध्ये 41 धावा कुठल्या आणि मी आता उल्लेख केला की विजय शेठ खानावकर यांच्या गळ्याचं तावीत असं मी. हॅलो चेक डीजे. विजय शेठ खानावकर यांच्या गळ्याचा तावीत तुझा मी उल्लेख केला, काय म्हणशील? दादाने आज बाईक तुला डेडिकेट केली. मी पहिला थँक्यू बोलेल विजय दादा यांना की त्यांनी मला ही बाईक दिली. आवाज नाही पोहोचला तर भावना पोहोचतायत ना, समजून घ्या. परेश अजून एक प्रश्न असेल. या स्पर्धेमध्ये तिसऱ्यांदा रॉयल स्पोर्ट्स कलंबोली चॅम्पियन ठरलाय आणि फायनली तुझी देखील बॅटिंग चांगली झाली. मनीष शर्मा घायल झाला होता, मी म्हटलं घायल वाघ,
त्याच्या नाकामधून थोडासा ब्लड आपण पाहिला आणि त्याने फर्स्ट एड किटचा वापरही केला. ही जिद्द तुम्हाला येते कुठून? विजय शेठ कानावकर कशा रीतीने तुम्हाला मोटिवेट करतात? कारण तुम्ही हारच मारत नाहीये. इंजर्ड झाल्यावर तो रिटायर नाही झाला, 5 मिनिटं थांबला. मला वाटतं इम्पॅक्ट प्लेअर जाईल, इम्पॅक्ट प्लेअर गेला नाही. दादांचं मोटिवेशन तुम्हाला कसं असतं? आमचं टीमचंच नाव रॉयल आहे आणि त्याच्यामध्ये दादानी प्रत्येकाला सांगितलं आहे का कोणी असू दे, मी असू दे, अक्षय असू दे, प्रत्येकजण जे हा आम्ही जो कलंबोलीमध्ये गेम करतो तो इथं आम्हाला सांगितलं होता करायला. तुम्ही बिंदास खेळा, हारा जिंका असं काय नाही आहे, तुम्ही खेळत राहा फक्त. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखी बॅटिंग तो केली आहे. हे जे फॅन्स आहेत रॉयलचं नाव आणि टी शर्टवर नाव पण रॉयल आहे. क्रेझी फॅन आहे तुझे, काय म्हणशील फॅन्स बद्दल? माझे फॅन नाही आहेत, रॉयलचे पूर्ण फॅन आहे. ती पूर्ण आता कलंबोली आहे, पूर्ण सर्व रॉयल टीमसाठी आले होते. परेश, एक लास्ट प्रश्न आहे. पनवेल प्रीमियर लीग बद्दल तू काय म्हणशील? हे जे समाजकार्य पनवेल प्रीमियर लीग मध्ये केले जातात, कारण आम्ही सुरुवातीला उल्लेख केला की जो प्रॉफिट होणार तो गरिबांसाठी, शिक्षणासाठी वापरला जाईल. ही संकल्पना तुला कशी वाटली? 2 शब्द. 1 नंबर चांगली. एकदा टाळ्या होऊन जाऊन द्यात परेश खडकेसाठी. 1 नंबर त्याला वाटली. अभिनंदन परेश खडके, धन्यवाद. विजय शेठ कांडावकर यांच्याकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या जातात. चला ती बाईक आपण बाईकची चावी आपण परेश खडकेकडे सपोर्द करतोय. अभिनंदन परेश. तर त्याच्यानंतर पुढचं पारितोषिक आपण देतोय मालिकावीर PPL पनवेल प्रीमियर लीग मधील मालिकावीर हे पारितोषिक आपण देतोय. अशा व्यक्तिमत्वाने बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली. पनवेल मध्ये अगदी ज्यांनी आतापर्यंत ही बाईक पकडून 208 बाईक ज्याने पुरस्कृत करून दिल्या, ही 208वी बाईक होती. आणि ते ठरतायत सन्मान्य श्री रुपेशजी ठोंबरे साहेब, बिंदासबाई, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख, पनवेल विधानसभा यांनी बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली. त्यांचं मनपूर्वक आभार. आणि गुरुवर्य आमदार महेंद्र शेठ दळवी हे साहेबांचे दमदार कार्यकर्ते सन्माननीय रुपेशजी ठोंबरे, बिंदासबाई यांच्या माध्यमातून ही बाईक आहे. पुरस्कर्त्यांचं अभिनंदन. चेक चेक. हॅलो, शेवटचा एकच पारितोषिक देणं बाकी राहिलं आपला. साहेब फक्त 2 मिनिटं, साहेब फक्त 2 मिनिटात होईल. तर स्वर्गीय नितीन नाईक स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोली कोपर संघाचा खेळाडू 174 पॉइंट सावळे गावचा ऋषिकेश माली. PPLच्या 4 पर्वामध्ये हे 4 नवीन चेहरे जे मालिकावीर ठरतायत. अभिनंदन ऋषिकेश माली सावळे गावचा खेळाडू ठरतोय शाहीन बाईकचा मानकरी. अभिनंदन. मी आमच्या पाहुण्यांना विनंती करीन गोपाळ शास्त्री महाराज आणि त्यासोबत सन्माननीय 208 स्पोर्ट्स क्रमांकाची बाईक बिंदासबाई ठोंबरे, पनवेल तालुका प्रमुख, शिवसेना पनवेल विधानसभा यांच्या माध्यमातून टाळ्या होऊन जाऊन द्या. भावी नगरसेवक बिंदासबाई ठोंबरे यांचं धन्यवाद. सन्माननीय श्री सुखेशजी बोपे साहेब आणि त्यासोबत समाधानजी ठोंबरे साहेब यांचंही मनपूर्वक आम्ही आभार करतो. चला आता एक शेवटचं पारितोषिक आपलं द्यायचं राहिलंय आणि सन्माननीय अविनाश भरत पाटील यांच्या सौजन्याने श्रीकृपा मोबाईल हा चषक दिला जातोय. ऋषिकेश मालीचा अभिनंदन. एकूण दावा. तर फोटो सेशन तुम्ही करू शकता. वेळ ऋषिकेश आपल्याकडे माली कमी आहे. सोबत मी थोडी चर्चा करतोय. नको हरकत नाहीये. ऋषिकेश माली आपण जाऊ शकता. चला पुढचं पारितोषिक आपण देतोय पनवेल प्रीमियर लीग पर्व 4 ज्यांनी गाजवलं आणि ही चॅम्पियनची ट्रॉफी क्रिस्टल ट्रॉफी जवळपास 22 किलो वजन तिचं आहे. ते रुपेशजी पाटील साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल, रुपेशजी पाटील साहेब उल्वे, त्याने आम्हाला ती ट्रॉफी सतत 4 वर्ष पुरस्कृत करून दिली. आणि
चॅम्पियन ठरतोय पनवेल प्रीमियर लीग सीझन 4 संघ आहे रॉयल कलंबोली. रॉयल कळंबोलीचे सर्व सपोर्टर्स, रॉयल कळंबोलीचे सर्व प्रेक्षक समोर या आपण, ज्यांनी ज्यांनी चांगला प्रतिसाद दिला. हॅलो हॅलो, प्रेक्षक समोर यायचंय. ए तुझं नाव काय, तुझं नाव काय? ए रॉयल, थांबा थांबा, स्टेज मोडेल. नाव काय? खेळाडू या. नाही 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 नाही. एका जागी उभं राहू नका. बोला गणपती बाप्पा. पनवेल प्रीमियर लीग मध्ये तिसऱ्यांदा चॅम्पियन बनलाय रॉयल कलंबोली. पनवेल इंडियन प्रीमियर लीग मध्ये लीगचा जसा चेन्नई रॉयल सुपर संघ. किंग्स मुंबईचा दबदबा आहे तसा पनवेल प्रीमियर लीग पर्व चौथे, ज्याने ज्याने सगळ्यांनी मेहनत घेतली, ज्याने सपोर्ट केला, ज्याने आर्थिक पाठबळ दिलं, ज्याने वस्तू स्वरूपात मदत केली, प्रेक्षकांनी भरपूर उदंड प्रतिसाद दिला. कोणाचं नजर चुकीनं नाव राहिलं असेल तर कुणाचा क्षमस्व. कटआउट